हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज ब्राईटनेस थोडासा कमी आहे म्हणून व्हिडिओ एवढा क्लिअर नाही दिसत आहे. कारण की आज मी सकाळी लवकर स्वयंपाक बनवते. आत्ता जी 4 वाजता 5 वाजता शाळा होती रुद्रांची, ती पण झाली, गॅदरिंग पण झाली. तर तोपर्यंत त्याची म्हणजे सकाळी शाळा नव्हती ना, तर तोपर्यंत थोडंसं निवांत होतं. आत्ता गॅदरिंग झाली, बड्डे झाला आणि आत्ता सकाळची शाळा चालू झाली. आता एक्झाम पण येणार आहे त्याच्याजवळ आणि शाळाचा टायमिंग सकाळचा झाला आहे. तर त्यासाठी आज काढायचा पण नव्हता, मूड पण नव्हता. पण म्हटलं चला, मग गॅप पडला की तसाच पडतो. त्याच्यामुळे म्हटलं चला परत सुरुवात करूयात. आणि आज खूप जास्त म्हणजे क्लॅरिटी बिलकुलच नाही दिसत आहे, सकाळी अजिबात नाही दिसत आहे. थोडासा उशिरा स्वयंपाक केला ना, म्हणजे खिडकीतनं छान सनलाईट आली तर मग छान ब्राईटनेस दिसतो. तर सगळ्यात अगोदर मग मी कुकर लावायला घेतलं. कुकर लावल्याच्या नंतर कणिक भिजवायची. चपात्या राहिल्या होत्या, म्हणजे 10 वाजेपर्यंत सगळं रेडी आवरायचं. 9 वाजेपर्यंत, म्हणजे 9 वाजल्याच्या नंतर त्याला जेवण घालायचं. परत त्याच्या अगोदर आंघोळ वगैरे, म्हणजे त्याच्यात बराच वेळ जातो. तर चला अगोदर कुकर लावून घेऊयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे, ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता घरातले सध्या व्हिडिओ काढते कधीतरी, म्हणजे बाहेर गेलं तरच काढणं होतं, नाहीतर मग नाही होते. पण आता त्याला कसं सकाळची शाळा चालू झाली परत, तर मग होते थोडेफार काढणं पण. सो इंस्टाग्रामवरती पण फॉलो केलं नसेल तर नक्की करा. त्याची ID पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आत्ता वरण लावलं आहे मी. वरणामध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकते, फक्त तेल वगैरे नाही टाकत आहे. आणि भातामध्ये फक्त थोडंसं मीठ, तर ते पण टाकून घेतलं. आणि सकाळी थोडासा टी व्हीचा वगैरे आवाज होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आज पूर्ण ओव्हर व्हॉईसच देते. कारण की एकतर मूड पण नव्हता स्वयंपाक बनवताना, त्यामुळं आणि परत आवाज पण असल्यामुळं मग कसं सारखं म्हणजे दुसरा आवाज असले की आपल्याला जास्त मध्ये असं आपण व्हिडिओ काढतो आणि टी व्हीचा वगैरे आवाज असला की नाही व्यवस्थित येत आहे. म्हणून म्हटलं चला आज खूप दिवसात ना आज मी तसा ओव्हर व्हॉईस देते, नाहीतर शक्यतो जसे व्हिडिओ काढणं होतील तसेच काढते. तर आत्ता वांग्याची भाजी बनवायची, ती पण मला भरलेलं वांगं बनवायचं आहे. आणि चपात्या. आता कुकर तर आपलं लावून झालेलंच आहे. आणि काल होता रुद्रांचा बड्डे, तर त्याचा पण मी व्हिडिओ चॅनलवरती कालच अपलोड केलेला आहे, म्हणजे संध्याकाळी 1 तारखेला संध्याकाळी अपलोड केलेला आहे. आणि तो पण नसला बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि ह्याच्या अगोदरचे ना डेली ब्लॉग्स वगैरे आपल्या चॅनलवरती भरपूर अपलोड केलेले आहेत. सो ते पण नसले बघितले तर नक्की बघा. आणि आता तर मी डेली ब्लॉगिंग चालू केलेली आहे. आता एक लाईट घेतली म्हणजे ब्राईटनेस पण छान येईल. थोडंसं सकाळी करायचं म्हटलं ना, आणि कधी कधी तर ना हे तरी मी थोडंसं म्हणजे उशिरा बनवते. खूप सकाळी म्हणजे 6ला किंवा 6:30-7ला जरी लागायचं म्हटलं ना स्वयंपाकाला, मग तर अजिबात ब्राईटनेस नसतो. आत्ता तरी थोडासा उशीर झाला होता मला, म्हटलं की बाकीचं काम नंतर करूयात, स्वयंपाक आत्ता करूयात, म्हणून तरी थोडासा ब्राईटनेस होता. तर आत्ता मी कुकर पण लावलं आहे. आणि आता एकाकडे कणिक भिजून घेते. आणि मग कणिक भिजली की भाजीची पण तयारी करायची आहे. कारण की मसाला वांगं करायचं म्हटलं थोडासा वेळ लागतो मसाला वगैरे. तर चला अगोदर कणिक भिजून घेते. आणि तसा कुकर लावायला आणि म्हणजे भाजीला तरी जेवढा वेळ नाही लागला तेवढा मला कणिक भिजवायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे मी कमीत कमी 10 मिनटं तरी एकदम चांगली कणिक भिजवते. जेवढी आपण ना कणिक चांगली भिजवतो ना, तेव्हा चपात्या एकदम मस्त येत आहेत. आणि किती जरी जास्त करायच्या म्हटल्या तरी पण 10 ते 15 मिनटामध्ये सगळ्या चपात्या होत आहेत. तर म्हणजे मी कुकर लावायला तर काय 5 ते 10 मिनटात होत आहे. पण कणिक आहे ना, ती अगोदर आपल्याला भिजवताना थोडं थोडं पाणी घेऊन एकदम कडक म्हणजे घट्ट भिजवायची. आणि नंतर घट्ट भिजवल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून पूर्ण मऊ करून घ्यायची. तेव्हा आपल्या चपात्या आहेत त्या छान होत आहेत. आणि कणिक म्हणजे सगळी चांगली भिजली ना, तर त्याला जास्त वेळ भिजून पण ठेवायची गरज नाही. लगेच जरी चपात्या लाटल्या किंवा 5 ते 10 मिनटं ठेवली तर एकदम जशी पोळी फुगते ना पूर्ण काट वगैरे, तशी चपाती पण फुगते. आणि आपण जर डायरेक्ट जर जास्त अगोदरच पाणी टाकलं कणकीमध्ये आणि तसंच जर पूर्ण मळून घेतली, अगदी 2 मिनटामध्ये पण होती, पण त्याच्या चपात्या पण अजिबात चांगल्या नाहीत येत, भाजता पण व्यवस्थित नाहीत येत आणि लाटताना पण अजिबात नाही चांगल्या आहेत. त्याच्यासाठी कणिकला थोडीशी मेहनत लागते, थोडा वेळ लागतो. पण जेवढी आपण कणिक चांगली भिजू ना, तेवढ्या चपात्या एकदम मस्त येत आहेत. आणि मला तर सगळ्यात जास्त कणिक पण भिजायला आवडती आणि चपात्या करायला सगळ्यात जास्त आवडतात. तर बघू शकता आता कणिक भिजून झाली. मी अगदी थोडं थोडं पाणी घेऊन
कणिक भिजवते. म्हणजे जेवढं पण आता मी ह्याच्यामध्ये पाटी म्हणतायत, टोपलं पण म्हणतायत, तर मी कधीच ताटामध्ये नाही कणिक मळते. कारण की काय होतं की ताटामध्ये घेतलं तर पीठ पण सांडतं आणि व्यवस्थित नाही पण मळवता येत. आणि जेव्हा मी आता हे पाटी घेतलेली आहे, कोणी कोणी काय करतं की पीठ भिजवताना म्हणजे पूर्ण पीठ जरी भिजवलं तरी पूर्ण साईडला पीठ वगैरे तसंच लागलेलं असतं. पण मी जोपर्यंत थोडं थोडं पाणी घेऊन पूर्ण त्याचं पीठ साईडचं निघत नाही, म्हणजे ताट एवढं क्लीन करायचं की जसं आपण ते धुवून ठेवलं एवढं क्लीन करायचं, म्हणजे पीठ पण छान भिजतं आणि ताट पण जास्त खराब नाही होत आहे. तर आता पीठ एका साईडला भिजायला ठेवलं. कुकर झालं, कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या. तर म्हटलं चला आता वांग्याची भाजी करायला घेऊयात. तर भरून करायचं आहे. तोपर्यंत म्हटलं साहित्य काढूच, तर पीठ पण थोडा वेळ भिजते आणि कुकर जरी शिट्ट्या जरी झाल्या ना तरी पण पूर्ण कुकरची वाफ जाऊस तर मी थोडा वेळ त्याला म्हणजे गॅसवरच ठेवते, म्हणजे बंद करून ठेवते. पण जोपर्यंत त्याची वाफ आहे ना तोपर्यंत तसंच ठेवते, म्हणजे जो भात आहे ना तो एकदम मऊ होतो त्याच्यासाठी. आणि पूर्ण वाफ म्हणजे छोट्या कुकरमध्ये लावलं किंवा मोठ्या कुकरमध्ये लावलं, 2 वेळेस पण तसंच करते. पूर्ण त्याची वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच ते खाली ठेवायचं. तर आता मी लगेच मसाला भाजीची तयारी करायला घेतली. लसूण घेतला, कोथिंबीर घेतली, म्हणलं आता लसूण निवडून घेऊयात. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे मी अगोदरच करून ठेवलेला होता जास्त, म्हणून मग आत्ता नाही केला. नाहीतर दरवेळेस जेव्हा मला भाजी बनवायची असते तेव्हाच मी शेंगदाणे भाजून कधी कधी त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे सगळा मसाला तो मिक्सरला काढते. पण म्हटलं की आत्ता करून ठेवलेला आहे सो तोच घेऊयात. आणि ह्यावेळेस थोडंसं म्हणजे शेंगदाण्याचं कूट थोडंसं बारीक करून ठेवलेलं होतं म्हणून वापरला आहे. पण कधी पण आपल्याला जेव्हा वांग्याची भाजी भरून करायची ना तर तेव्हा थोडासा मोठालाच काढायचा आहे. सो आत्ता हाच व्हिडिओ मोठा झाला आहे. तर वांग्याची रेसिपी मी ही पूर्ण रेसिपी कशी बनवली काय तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आणि सांगेल कशी बनवलेली आहे. सो हा व्हिडिओ इथंच एंड करते कारण की थोडासा मोठा होतो आहे. तर तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि आत्ता मी शॉर्ट व्हिडिओ पण म्हणजे मिनी ब्लॉग्स आहेत ते पण अपलोड केलेले आहेत. आणि आत्ता मोठाले पण कंटिन्यू आपले चॅनलवरती रोज एक व्हिडिओ येणार आहे.